पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधात 7 गावातील शेतकऱ्यांनी आज पुरंदर तहसीलदार कचेरीसमोर बेमुदत असं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। या 7 गावातील शेतकऱ्यांमध्ये पारगाव असेल किंवा खानवडी असेल, एकतपूर असेल, मुंजवडी असेल, कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी या गावावरती कुठेतरी जबरदस्तीने विमानतळ लादत आहे आणि शासनाने नुकतंच सर्वेक्षण देखील चालू केलेलं आहे। काल सरकारी पातळीवरून 8 वर्षापासून सुरू असलेलं सरकारी पातळीवरून खऱ्या अर्थाने काल इखतपूर येथे सरकारी पातळीवरून लोक आले आणि खऱ्या अर्थाने समन्वयक बैठक घेण्यात आली। या समन्वयक बैठकीमध्ये देखील जे एकतपूरमधील शेतकरी ज्या 7 गावांपैकी एक एकतपूर आहे या शेतकऱ्यांनी देखील मोठा विरोध केला। खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा या विमानतळाला मोठा विरोध आहे। आपण जे आज 7 गावातील शेतकरी या आंदोलनासाठी दाखल झाले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आजी, विमानतळाला पूर्णतः 7 गावातील शेतकऱ्यांचा नेहमीच विरोध आहे, काय सांगाल? आज तुम्ही पुरंदर कचेरीसमोर आला। आम्ही एकच सांगू की विमानतळ झालं नाही पाहिजे, हेच सांगणार आम्ही सर। कुठं कुणी विचारा, कोण ज्यांना निवडून दिले ती माणसं सुद्धा इथं आली ना तरी आम्ही, आणि आता कुठं बरं बसल्यात ती काय बसल्यात कुठं दडून मोर यावं ना त्यांनी। ज्याला निवडून दिलं त्यांनी हे आणलं इथं भूत आमच्या बसवायला, त्यांनी मग आता मागं करावं, त्यांनी समोरच यावं। काय सांगाल तुम्ही? हेच सांगाल मी त्यांना की तुम्ही एवढ्या करता तुम्हाला निवडून दिलं आणि एवढ्या करता तुम्ही आम्हाला आता उठून लावताय इथून कुठं, आम्हाला तुम्ही का लावताय, कशा करता लावताय, काय कारण आहे आम्हाला इथं आमचं असून आम्हाला दुसरीकडे पाठवायचं कुठं? आता सगळ्या शेती बागायत झालेली आहेत। हां, पाणी दिल्या हो, आम्ही एक वेळेला उपाशी राहिलोय, पण खरेदी काय विहीर पाड बाग पाईपलाईन कर काय कर अशा परिस्थितीत आम्ही एवढं केलं मुलाबाळांच्यासाठी, आणि आता ते सोडून आम्हाला कुठं हाकलून देता म्हणा? तुम्ही जा ना मग कुठं, बघा ना तिकडं। नक्कीच विरोध आहे आमचा बाबा, विरोध आहे आमचा, भरपूर विरोध आहे सगळ्या गावांचा, अख्ख्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोधच दिसतोय। आपल्यासोबत काही बोलण्यासाठी ताई देखील आहेत। ताई, काय सांगाल? आज मोठ्या प्रमाणात महिला देखील या आंदोलनासाठी दाखल झालेल्या आहेत। अगदी 8 वर्षापासून हा विरोध होत आहे। कसं पाहता, आज तहसीलदार कचेरीसमोर भूसंपादनाची प्रक्रिया चालू केल्यानंतर आंदोलन होते? आमचा पूर्णपणे विमानतळाला विरोध आहे। ह्यातली प्रत्येक मायमाऊली ह्याच्यासाठी आलेली आहे। प्रत्येकजण हात जोडतंय की आम्हाला आमची 1 इंचही जमीन ह्या विमानतळाला द्यायची नाही आहे। आज कष्टाने एवढा संसार उभा केला नाही का, आणि सरकार हे विमानतळाचं भूत आमच्यावर लादतंय। आम्हाला कुठल्याही प्रकारे आमची जमीन या विमानतळाला द्यायची नाही आहे। उपोषणाची दिशा कशी असणार आहे? तुम्ही आज सुरुवात केली आहे। हां, जोपर्यंत आमचं हे गांभीर्य ते लक्षात घेत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही। ठाम विरोध आहे? हो, ठाम विरोध आहे आमचा। कसं बघता ताई, काय सांगाल? आम्हाला विमानतळा 1 इंच सुद्धा जागा देणार नाही। ठाम तुम्ही त्या भूमिकेवर? हो, ठाम आहे। पण सरकार वेगवेगळी प्रबोधन दाखवतंय की आम्हाला कसलंही लालच दाखवलं तरी आम्ही 1 इंच सुद्धा विमानतळाला जागा देणार नाही। अगदी 7 गावातील हो, शेतकरी 7 गावातली ठाम विरोध आहे आमचा। मोठ्या प्रमाणात महिला देखील विरोध करताना दर्शवून। खऱ्या अर्थाने पहिल्यापासून आपण 8 वर्षापासून या विमानतळाच्या विरोधात लढत आहात। नुकतंच सरकारने भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे। वेगवेगळे प्रलोभन दाखवायचा प्रयत्न करण्यात आहे। कसं बघता 7 गावातील शेतकरी, पण त्या प्रमाणात आज सुरुवात झालेली आहे, कितपत लोक येणाऱ्या काळात यामध्ये दाखल उपोषणात ना? सगळं गावाच्या गावं विरोधाच्या भूमिकेत आमच्याबरोबर सामील आहेत आणि इथं सगळेजण बसणार आहेत। असं नाही की कोण नाही, सगळेजण विरोधाच्या भूमिकेत 100% आहेत। आम्ही 1 इंचही जमीन आमची देणार नाही का। शेवटी आम्हाला गोळ्या घातल्याच्या नंतर तुम्हाला जे काय करता येईल ते तुम्ही करू शकता, पण आम्ही जिवंत असेपर्यंत किंवा आमचा शेतकरी बांधव जिवंत असेपर्यंत तुम्हाला इथं कुठेही जमीन मिळणार नाही। आणि मग अशी एक पत्रकार बांधवांनी एक प्रश्न विचारला, आमच्या एक भगिनी, आमच्या एक वयस्कर माऊली होत्या, आजींना तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही ह्या वयात उपोषणाला बसणार का? अहो, तुम्हीच वेळ आणली त्या माऊलीवर ह्या उपोषणाला बसायची, नाही तर ती कशाला इथं आली असती? आज ज्या हाताने त्यांनी घरी बसून शांत चांगलं सुखाने खायचं होतं त्या हाताने तुम्ही इथं आणलं। तुम्ही म्हणता की आमची लाडकी बहीण मग तुम्हाला वाटतं तर या लाडक्या बहिणींना न्याय द्या ना, कशाला इथं बसवता उन्हात या सरकारी कार्यालयाच्या समोर? नाही बसवलं पाहिजे। सरकारला माझी कळकळून विनंती आहे, आमच्या शेतकऱ्यांचा एवढा तीव्र विरोध असताना सुद्धा जर तुम्ही आमच्यावर ही वेळ आणत असताल तर त्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून आमची इथं प्रकल्प करू शकता। आम्ही जिवंत असेपर्यंत आमचा एक सुद्धा ही शेतकरी बांधव 1 इंचही तुम्हाला जमीन देऊ शकत नाही।
8 वर्ष ही कंटिन्यू प्रक्रिया चाललेली आहे. कायम शेतकऱ्यांचा विरोधच होतोय, परंतु काल पहिल्यांदाच 8 वर्षात समन्वयकांची बैठक खतपूरमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. त्यात वेगवेगळे रेडीकरणानुसार वेगवेगळे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम दाखवण्यात आलेले. कसं पाहता, एका बाजूला कुठंतरी सरकारने एक पुढं पाऊल टाकल्यासारखं वाटते का? टाकलं पाऊल, पण तिथं शेतकरी कुठं तयार झाला? शेतकऱ्यांनी तुम्हाला एकच सांगितलं, आम्ही जमीन देऊ शकत नाही. शेतकरी तुमच्या कुठल्याही याला बरं पडणार नाही आणि देणार पण नाही आहे. त्यामुळे तुम्ही काही जरी गेलं तर त्याचा इफेक्ट काहीच होणार नाही. आमचं एकच इच्छा आहे, आम्हाला जमीनच तुम्हाला द्यायची नाही. काय सांगाल काका, कसं बघतो? अहो, शेतकऱ्याचे घर आणि जमीन त्याचं सगळं गेल्यानंतर शून्य राहणार त्याच्याकडे. यांनी काय प्रपंच पुन्हा करून पाहण्याचे परीक्षा आहे का ती? माणूस कुठंतरी एकदाच उभा राहतो एखाद्या गावात, ते गाव नष्ट झाल्यानंतर याची ओळख नष्ट होणार आहे आमच्या सगळ्यांची. आणि शासन थोडासुद्धा विचार करत नाही. रिकाम्या जागा सगळ्या सोडल्या तर मानवी स्थिती विमानतळ आणून ठेवलं आहे आणि आम्ही ते करणारच म्हणून आमच्या दुःखावरती मिऱ्या वाटायच्या रोज तेच काम चालू आहे. हे पाहिजे शेतकऱ्यांना त्याची जमीन प्रिय आहे, त्याचं घरदार प्रिय आहे, त्याची संपत्ती प्रिय आहे आणि ती सोडून तो दुसऱ्या गावात जाणार कुठे? जे मोठमोठे प्रकल्प राबवले, पुनर्वसित लोक आहेत, दुःखी कष्टी माणसं आहेत, मधूनच त्यांचं जीवन संपते, आत्महत्या करावं लागतं, त्यांना सगळं सोडून जावं लागतं. हे सगळं एका बाजूला लोकप्रतिनिधी म्हणतायत की आपल्या तालुक्याचे जे अनेक दिवसांपासून विमानतळासाठी हे ते म्हणतात की तालुका एक सुजलाम सुफलाम होईल. त्यांनी पहिल्यापासून त्या भूमिकेवरती ते ठरवलं. विमानतळामुळे अजून जगात तर कुठं नाही या असा इंडिकेटर की विमानतळामुळे सुजलाम सुफलाम होणार आहे पाण्यामुळे, विजेमुळे. हे शेतकऱ्याला ते दिलं तर तो तुम्हाला काहीच मागत नाही. पाणी द्या, वीज द्या, रस्ते द्या. हा विकास त्याने कधीच मागितला नाही. यांनी तरी कुठं 1,500 रुपये मागितले होते, पण त्यांना सत्ता मिळवायची ती म्हणून आम्हीच दाखवलेलं आहे. तसं त्या लोकांना हे काहीच कळालं नाही विकासाचा मुद्दा नेमका काय. शेतकऱ्यांनी कायम पाणी, रस्ते आणि वीज मागितली, हे द्यायचं टाळले आणि जे कुठंच होत नाही ते माथ्यावर मारायचं, त्यांच्या जमिनी लुबाडायच्या आणि त्यांना देशोधडीला लावायच्या. अशा प्रकारचा हा प्रताप शासनाचा आहे. शेतकऱ्यांना ते नको आहे, त्यांना त्यांची जमीनच प्रिय आहे आणि ते कसल्याच प्रकारे त्यांना जमिनी द्यायच्या नाहीत, त्याच्यावर ते ठाम आहेत. कोणत्या गावातनं आपण कोणत्या गावातनं आला? किती जमीन जाते आपली? माझी 3 एकर जमीन जाते. विमानतळाला पहिल्यापासून ठाम विरोध आहे, पण सरकार नवनवीन प्रॉब्लेम दाखवत आहे. आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ते बी या विमानतळाच्या बाजूने कसं बघतात? लोकप्रतिनिधी जे आत्ता जे आहे ते पहिल्यापासूनच विमानतळाच्या बाजूने होते. तेव्हापासून 2016पासून आम्ही ठाम विरोध दर्शवलेला आहे सरकारला, परंतु सरकारला कोणत्याही प्रकारचा घाम फुटत नाही आहे. ते रोज नव्याने एक पाऊल पुढे टाकतच चालले. त्याच्यामुळे आज आमच्यावरती रोडवर उतरायची वेळ ही सरकारनेच आमच्यावर आणलेली आहे. बाबा काय सांगाल, कोणत्या गावात आला? दिवेगाव. विमानतळ ठाम विरोध आहे. हा, ठाम विरोध. सध्या आता तुम्ही अनेक दिवसांपासून त्या गावामध्ये आहात. आत्ता नवीन पुरंदर उपसाचं पाणी किंवा त्या भागात कुठंतरी ही बागायती भाग झालेली आहे. एक जुना कारण आजची परिस्थिती एवढा विरोध बागायती झाल्यामुळे होता असं वाटतं आपलं? नाही, पाणीच शेवटपर्यंत पोचत नाही, मागच खोलल्या जाते. काय कलेक्टर असून मंत्री असून करता आणि ते पाणी घाण पाणी पिण्यासाठी बी लायक नाही. पिण्याचं पाणी आणायचं ते ठेवलं नाही, घाण पाणी. विमानतळाला विरोध ठाम. भूसंपादन करायचंच नाही. माझी जमीन भूसंपादन केले, प्रकल्प टाकला. आज मी अपंग झालोय आणि मग आमच्या कोऱ्या कागदावर सह्या घेते. शासन पार मला पाय मोडला तरी SP पर्यंत जावं लागते. पासेन रोड. कधी कोऱ्या कागदावर सह्या कधी घेतली? अहो, ह्याच वर्षी. पण मी मागं सरलो ना, मी जमिनीला पैसे भरून घेतलं होती. 14,83 पैसे भरले आणि 15,83 ताब्यात घेतली. MIDC कडे विमानतळाचं बरंचसं ही गोष्टी दिलेल्या आहेत. तेव्हापासून गावात काय काय चर्चा आहेत नक्की? अहो, हे विमानतळ इथं नकोच आहे. कारण कसं की शेतकऱ्यांना काय फलटणला नेऊन नातेवाईक येतील का दहाव्याला कशाला मैतीला? नक्कीच हे 7 गावातील शेतकरी होते. अगदी 8 वर्षापासून हा मोठ्या प्रमाणात विरोध शेतकऱ्यांचा झालेला पाहावयास मिळत आहे. आणि जे शेतकऱ्यांची काल समन्वयकांची बैठक झाली सरकारी पातळीवरून, तेथे देखील सरकारी अधिकाऱ्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, परंतु शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे. आणि 7 गावातील जे शेतकरी आहेत हे 8 वर्षापासून या विमानतळावर विरोध करण्यासाठी ठाम आहेत. आणि
आज जे सकाळपासून हे उपोषण झालेलं आहे आणि हे उपोषण अगदी जोपर्यंत या विमानतळाला होत नाही तोपर्यंत शेतकरी हे तहसीलदार कचेरीपुढं ठिय्या मांडून बसणार आहेत आणि या विमानतळाला कायमस्वरूपी सरकार जोपर्यंत याला नकार देत आहे तोपर्यंत या गोष्टीला ठाम राहणार असा शेतकऱ्यांनी यावेळेस मत व्यक्त केलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, सासवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.